नमस्कार. ज्योतिष जैका किचनमध्ये आज आपण अगदी पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत. जेव्हा आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा आलेला असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आता यामध्ये आपण पाव चमचा ओवा घालणार आहोत. ओवा घातल्यामुळे हा नाश्ता खायला खूप मस्त असा लागतो. ओवा घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट करून यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. बरेचदा आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट पण पोट भरणारी अशी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. आता यामध्ये आपण सगळं सुक्क जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. तर पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे मी कणिक मळून घेतल्यानंतर वरून 1 चमचा तेल घालायचं आहे. आता आपण कणकेला सगळ्या बाजूनी तेल व्यवस्थित लावून घेतल्यानंतर झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनिटे आपण ही कणिक रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत इथे मी उकडून घेतलेले बटाटे आहेत. आता हे बटाटे आपण व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचे आहेत. तर बटाटे सहसा ग्रेटच करून घ्यायचे, नाहीतर आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्यातून बटाट्याचं स्टफिंग सगळं बाहेर निघलं जाईल. त्यामुळे आपल्याला बटाटे ग्रेटच करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकतो आपण सगळे बटाटे मी व्यवस्थित ग्रेट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. सगळ्यात अगोदर 1 मोठा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर मोझरेला चीज घालायचं आहे. चीज हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण नाश्ता खायला खूप मस्त लागतो म्हणून यामध्ये मी घातलेले आहेत. आता यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. सोबतच चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया. अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला देखील अशा प्रकारचा स्नॅक्स देऊ शकता. आता यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि चाट मसाला घातल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर ऑरिगॅनो यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आता सगळं व्यवस्थित जिन्नस आपण यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. तर इथं आपलं झटपट असं स्टफिंग देखील बनवून तयार झालेलं आहे. खायला खूप मस्त अशी लागणारी रेसिपी आहे. तुम्ही मधल्या वेळेस जर तुम्हाला भूक लागली तरी देखील तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर एकदाच हे स्टफिंग जर फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर 1-2 दिवस तुम्ही आरामशीर याचा नाश्ता बनवू शकता. 10 मिनिटानंतर पीठ देखील आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता पिठाचे आपण व्यवस्थित गोळे करून घेऊया. तर या पिठामध्ये मी 4 पराठे आरामात बनवू शकते. तर इथे आपण सगळे गोळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता या पिठामध्ये आपले 4 पराठे आरामशीर होतात. तर आता यातील 1 गोळा घेऊन अशा प्रकारे पोळपाटावरती लाटून घ्यायचा आहे आणि लाटल्यानंतर यामध्ये आपण जे सुरुवातीला बटाट्याचं स्टफिंग बनवलेलं ते स्टफिंग यामध्ये घालायचं आहे. तर भरपूर स्टफिंग वापरायचं, तेव्हाच हा पराठा खायला खूप मस्त लागतो. नाहीतर आपण जर स्टफिंग कमी भरलं तर चपाती खाल्ल्यासारखा हा नाश्ता लागेल. तर इथे बघू शकता आपण यामध्ये फिलिंग भरल्यानंतर याच्या सर्व कडा आपल्याला व्यवस्थित गोळा करून याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्यानुसार याच्या सर्व कडा बंद करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपला पराठा बनवण्यासाठीचा गोळा तयार झालेला आहे. पुन्हा सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आता आपण हा लाटून घेऊया. लाटून घेण्याच्या अगोदर हा पराठा सगळ्या बाजूने एकसारखा अशा प्रकारे व्यवस्थित थापून घ्यायचा, म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे ते सगळ्या बाजूने एकसारखं पसरले जातं. आणि पराठा अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जास्त जोरात लाटला तर स्टफिंग बाहेर निघू शकतं. तर इथे बघू शकता झटपट असा पराठा मी लाटलेला आहे. गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये हा पराठा घालायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती हा पराठा आपण भाजून घेऊया. 1 मिनिटानंतर आता आपण हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि दोन्हीही बाजूने आपण खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. अगदी दमदार अशी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर एकदा खाल्ल्यावरती नक्कीच पोट भरेल अशी ही रेसिपी आहे. तर घरी नक्की ट्राय करून पहा. मुलांच्या डब्याला देखील सकाळच्या वेळेस झटपट काही बनवायचं असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता मुलांना देऊ शकता. आता यावरती आपण अर्धा चमचा बटर घातलेला आहे आणि सगळ्या बाजूने पसरवून घेऊया. तर इथे तुम्ही तेल देखील वापरू शकता किंवा घी देखील वापरू शकता. आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे. दुसऱ्याही बाजूने आपण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्याही बाजूने आपण बटर लावून घेऊया. बटर लावल्यामुळे कोणताही पराठा खायला खूप मस्त लागतो, म्हणून इथे मी बटर लावलेला आहे. बटर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावलं तरी देखील चालेल.
आता याला छान आपण रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया। तर इथे बघू शकता आपण दोन्हीही बाजू याच्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत। आता आपण काढून घ्यायचे आहे आणि उरलेले आपण सगळे पराठे असेच भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता दिसताना किती मस्त असा आपला पराठा झालेला आहे। जेवढा दिसायला मस्त आहे तेवढाच खायला देखील खूप मस्त अशी रेसिपी आहे। तर घरी नक्की तुम्ही ट्राय करून पहा। तर इथे आपण दुसराही पराठा घातलेला आहे। तर दोन्हीही पराठे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि उरलेले दोन्हीही पराठे आपण अशाच प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता झटपट असे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत। तर हे पराठे तुम्ही दह्याबरोबर नक्की खाऊन पहा, खायला खूप मस्त लागतात। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।